ओके, म्हणजे 2026ची ट्रेंडिंग मूर्ती. ओके, किती फूट आहे? आणि ही मूर्त बघा तुम्ही, किती क्यूट दिसते बाप्पाची. मी ती मॉडेल आहे ना मंडळी, जी फक्त तुम्हाला इथेच भेटेल, दुसरीकडे कुठेच भेटणार नाही. आता हे बघा, हे जे गणपती बाप्पा आहेत ना, हे नवीन नवीन लॉन्च झाले आहेत. हे बघा बाप्पाच्या डोक्यावर म्हणजे हे आहे, म्हणजे रॉकस्टार बाप्पा बोलू शकता तुम्ही, रॉकस्टार बाप्पा. हे गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. सो आता आपण चाललो आहे तांबडशेतला, एका वर्कशॉपमध्ये चाललो आहे गणपती बाप्पाच्या. तर तिथेच जाऊन बघूया आता कोणत्या कोणत्या टाईपचे गणपती बाप्पा आहेत. तर तुम्हाला यंदाचे नवीन ट्रेंडिंग जे गणपती बाप्पाचे बघायचे आहेत तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नवीन नवीन व्हिडिओ आपल्या येत राहतात. सो हे गाईज, आता आपण आलो विठ्ठल रखुमाई कला केंद्र तांबडशेत येथे, जे की हमरापूरवरून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर. आणि हा त्यांचा वर्कशॉप बघू शकता. आतमध्ये पूर्ण गणपतींचं काम चालू आहे वर्कशॉपमध्ये. बाहेर तुम्ही बघू शकता पूर्ण कच्च्या मूर्त्या इथं लावलेल्या आहेत आणि आतमध्ये त्यांचं पेंटिंगचं वगैरे काम असतं चालू. हे बाप्पा जरा बघा तुम्ही, एक बाप्पा जो आहे गिटार वाजवतोय. बाप्पा ह्याच्यामध्ये आहे म्हणजे रथामध्ये बसलं आणि हे आहेत हरणं आहेत त्यांच्यासोबत. आणि बाप्पाचे केस बघा तुम्ही, एकदम जरा युनिक आहेत. बाप्पाच्या डोक्यावर म्हणजे हे आहे, म्हणजे रॉकस्टार बाप्पा बोलू शकता तुम्ही, रॉकस्टार बाप्पा. डोक्यावर गॉगल आहे, गिटार वाजवतो बाप्पा, एकदम सर्व युनिक बाप्पा आहे तिथे. पाठीमागे तसे सुद्धा आहेत. सो आता यंदाचे आपण सर्व नवीन ट्रेंडिंग गणपती बाप्पा दाखवणार आहेत. तर दादा आपल्याला यांच्याबद्दल माहिती देणार आहेत. तर तुमचं नाव काय? कुणाल पाटील. तर दादा, ही जी तुमच्या पाठीमागे जी मूर्ती आहे ती कोणत्या स्वरूपात दाखवलेली आहे म्हणजे? हां, ओके. अच्छा, यंदाचं नवीन आहे का? किती फूट आहे ते अंदाजे? 6 फूट आहे. अच्छा, ओके, 6 फूट आहे का? हां, अशीच आहे का स्टँडिंगमध्ये? स्टँडिंगमध्ये. ओके. आणि पुढची कुठली आहे? शंकर रूपामध्ये दाखवले आहे, पण खाली फेटा दाखवले, हे पगडी दाखवली, मल्हार पेटी दाखवले. अच्छा, म्हणजे हां, एक शंकर पण मल्हाराचाच रूप आहे, म्हणजे शंकराचाच रूप आहे मल्हार. ओके. अच्छा, म्हणजे पगडीवर शंकर रूप दाखवलेलं आहे. ओके. आणि ही किती फूट आहे? ही 5.5 फूट आहे. ही 5.5 फूट आहे का? ओके. आणि पुढे ही हाती फर्निचर दाखवलं त्याला. अच्छा, पाठी हा असंच फर्निचर आहे. अच्छा, ही प्रभावळ त्याची आहे का? याची. ओके. किती फूट आहे ही तरी प्रभावळ लावून असं? लावून होते 4.5 फूट. 4.5 फूट. ओके. आणि जे मी पाठीमागे बघते ती ट्रेंडिंग वाटते मला, शेषनागवरची. हो, ती यंदाची नवीन मूर्ती आहे. ओके, म्हणजे 2026ची ट्रेंडिंग मूर्ती. ट्रेंडिंग मूर्ती आहे. ओके. किती फूट आहे ही? ही पण 5 फूट आहे. अच्छा, 5 फूट आहे का? ओके. तर सर्व युनिक इथे गणपती बाप्पा आहेत. आणि आतमध्ये आपलं काय काम चालू असतं? पेंटिंग आपलं यात मला. आता आपण एंटर झालो त्यांच्या वर्कशॉपमध्ये, जिथे की पेंटिंगच्या आणि कच्च्या दोन्ही मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतील. आणि या साईडला पूर्ण वर्क झालेल्या आहेत मूर्त्या. आणि इकडे तुम्ही चक्रीवर सुद्धा बघू शकता बाप्पा ठेवलेले आहेत. हो, आता आपल्या दादा आतमध्ये घेऊन चालत. आतमधले बाप्पा दाखवतात जे युनिक आहेत सर्व. आपण यंदाचा नवीन आहे. ओ माय गुडनेस, यंदाचा ट्रेंडिंगचा बाप्पा नवीन 2026 आहे ना हा यंदाचा? ओके, एकदम छान आहे. आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत, ते काम चालू आहे. आणि वरती जे सर्व लावले ते सर्व नवीन मॉडेल आहेत ते यंदाच्या. आणि काम तर खूप जोरात चालू आहे त्यांचा. ओ माय गुडनेस. आणि आता आपण पुढं चाललोय. हे विठ्ठल रूपामध्ये आहे. हां, ते किती फूट आहे दादा? 2 फूट आहे. 2 फूट. 2 फुटामधली विठू माऊली तुम्ही बघू शकता. आणि जसं पुढं जाऊ ना तसं अजून खूप व्हरायटी बघायला मिळतात. म्हणजे मला तर शॉक झालं, एवढ्या व्हरायटी आहे तिथं खरंच. ही पण हा स्वतःचा आहे आपला. अच्छा, हा काचा दुसऱ्या कोणाकडे भेटला. हा का? हा फक्त इथेच भेटेल का? ओके. हा, ही जी मॉडेल आहे ना मंडळी, जी फक्त तुम्हाला इथेच भेटेल, दुसरीकडे कुठेच भेटणार नाही. हा त्यांचा स्वतःचा म्हणजे त्यांनी मोल्ड बनवलेला आहे बाप्पाचा. आणि हा बघा बाप्पा किती क्यूट दिसतो, एकदम छान मोदकवाला बाप्पा. हा लालबागचा राजा आहे. हां, अच्छा, म्हणजे ते फेटे वगैरे सर्व लावतात ते ना? याच्यासाठी आहे. तो धोतर लावणार आहे त्याला. ओके. आणि निकेट आहे. ओके. आपला स्वतःचा आहे म्हणजे. ओके, हा पण स्वतःच आहे का आपला? ओके. त्याच्यासाठी फर्निचर पण येणार आहे. अच्छा, ओके, म्हणजे त्याला सर्व अजून बनवायचं आहे. हा, सजवायचा आहे त्याला. ओके. अच्छा, हा कोणता आहे अप्पा? तो पण दगडूशेठच आहे, पण एक म्हणजे जो ओरिजिनल आपला पुण्याला जो दगडूशेठ आहे हां, तशा टाईपमध्ये बनवलेला आहे. अच्छा, म्हणजे ओरिजिनल मूर्त. ओरिजिनल मूर्ती आहे.
ओके, तुम्ही मंडळी बघू शकता बघा, पुणेरीमध्ये. जी पुणेरीमध्ये हा बाप्पा आहे दगडूशेठ, जो की ओरिजिनल जशी मूर्ती आहे ना बाप्पाची पहिलीवाली, ती वाली मूर्ती ही स्वरूप आहे, तोच आहे ना स्वरूप हा. ओके, तर आता आपण पुढे पुढे जाणार आहोत अजून बघायला. खूप सारे इथं व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतात. हा इकडे खाली बघ. अच्छा, आपण यंदाचा नवीन आहे ट्रेनिंग. ओके. ओ माय गुडनेस, हा नवीन आहे ना यंदाचा यंदाचा मंडळी. हा पण आपलाच आहे ना, ना, हा आपला नाही, हा बाहेर नाही आणून आपण पेंट बट भेटू शकतो ना आपल्याकडे. एकदम इथला सर्व मॉडेल भेटणार आहे. एकदम सुंदर काम आहे त्यांचं. जेवढं छान मूर्ती तेवढं सुंदर काम. आणि ही मूर्त बघा तुम्ही, किती क्यूट दिसते बाप्पाची. मी ही किती फूट आहे दादा? 1 फूट. 1 फुटाची मूर्ती आहे ही. खूपच छान आहे. म्हणजे मी एवढ्या मूर्तीमध्ये ते शोधून काढले ते मूर्तीला दादांना स्पेशली दाखवायला सांगितली. ही मूर्ती खरंच खूप गोड आहे. सो मंडळी, अगोदर एक आपण विठू माऊली बघितली, ती बॉडी कलरमध्ये सेम होती. आणि ही बघा, ही ग्रे कलरमध्ये, ही ग्रे कलरच आहे ना दादा? तेच ग्रे ब्लॅक कलर मध्ये आहे. ग्रे आणि ब्लॅक मिक्स आहे. आणि त्यांचे कलर आहे ना बघा, तुम्हाला मी जवळून दाखवतो ना, त्याला कलर आहे बघा, शाईन मारते कलर. एक नंबर वाटते पेंटिंग त्यांची खरंच खूप. आणि त्याच्या पाठीमागे आपण ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण टाईप आहे, एक शांत. शांत मूर्ती. ओके, हा एक गणपती बाप्पा बघू शकतो तुम्ही. हा म्हणजे ट्रेंडिंगच आहे ना जवळजवळ 2-3 वर्ष झाले हा. 2 वर्षाचा गेल्या वर्षापासून ट्रेनिंग घेत आहे. गेल्या वर्षाचाच तिथे तो पण अच्छा, खूप म्हणजे तो खूप चाललाय ना. हा बघा, हा जो बाप्पा आहे ना, हा गेल्या वर्षीचा आहे, बट तो खूप चाललाय, म्हणजे खूप ट्रेंडिंगमध्ये आहे तो बाप्पा. आणि आता आपण आतमध्ये जाऊया. खूपच बाप्पा आहे तिकडे. आहे काय. अच्छा, तोच आपण हा यंदाचा नवीन ट्रेनिंग आहे. अच्छा, हा यंदाचा आहे का? हा यंदाचा ट्रेंडिंगचा बाप्पा आहे. हा पण ब्राह्मणच आहे ना? ब्राह्मण नाही बोलू शकत, तसं जास्त करू, पण शांत करू. ठीक आहे, देता घेता बाप्पा. आपण यंदाचा नवीन पीस आहे. ओके. अच्छा, कमळावर बाप्पा आहे. कमळावरचा बाप्पा तुम्ही बघू शकता. यंदाचं ट्रेंडिंग सर्व बाप्पा आहेत. विठ्ठल रखुमाई कला केंद्रामध्ये आपल्याला सर्व ट्रेंडिंग बाप्पा बघायला मिळत आहेत. तर हा पण टिटवाला आहे, म्हणजे ओके, कॉमन टिटवाला असतो त्याच्यापेक्षा थोडा वेगळा आहे, म्हणजे थोडा unique ॲडव्हान्स. बनवला त्याला. अच्छा, ओके. हा टिटवाला बाप्पा आहे, बट मी असा टिटवाला कधीच बघितला नव्हता. तसं खरोखर इथं सर्व युनिक भेटत आहेत मला बघायला. मी जसं नॉर्मल टिटवाला जसा बघितला तो थोडा वेगळा होता, आणि हा थोडा वेगळा आहे. हा थोडा ॲडव्हान्स लेवलमधला टिटवाला वाटते मला. आणि इकडे खूप आहेत बाप्पा. आणि हा बाप्पा बघा, उंदरावरचा आहे. एक खरोखर खूप मोठा उंदीर आहे, त्याच्यावर बाप्पा बसला आहे, विराजमान झालेला आहे. आणि त्याच्या साईडला हा बघा, हा एक बाप्पा आहे. खूप गोड बाप्पा आहे, खूप गोड बाप्पा आहे. त्यांनी कवर करून ठेवलेत, झूल वगैरे बसायला नको म्हणून. आणि खूप व्हरायटी तर खूप आहेत. एवढ्या व्हरायटी आहेत ना, शपथ मी बघितला नाहीत अजूनपर्यंत तरी कुठे. हा बाई एक छोटा 1 फुटाचा मला असं वाटतं बाप्पा आहे, तो क्यूट एकदम. दादा आपल्यासाठी पिशवी जी का ठेवलेली आहे बाप्पांवरती काढून दाखवत आहेत बाप्पा. म्हणजे खरोखर कलर क्वालिटीचं काम आहे, 1 नंबर काम आहे. आणि आता आपण पुढे चाललो आहे. तसंच जसं पुढे येतो ना, तसं खूप व्हरायटी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खाली बघू शकता तुम्ही, मोरवाला आहे काय बाप्पा. कृष्ण अवतार आहे ना? कृष्ण अवतार आहे. ओके, हा बघू शकता तुम्ही, कृष्ण अवताराचा बाप्पा आहे हा. खूप गोड आहे. त्याची कृष्णाचा फेटा जसा असतो ना तसंच आहे ॲक्च्युलीमध्ये. पाठीमागे मोर दाखवला आहे. बाप्पा असं खाली दगडावर असं बसलेला आहे आणि बासरी वाजवताना आहे. कृष्ण अवतार. आणि बघा किती सुंदर इथे बाप्पा आहेत. त्यांच्या कलरमध्ये थोडंसं हे आहे, व्हरायटी आहेत खूप. म्हणजे जिथे अगोदर आपण एक बाप्पा बघितला होता सेम मूर्त होती, बट त्याचं कलर काम वेगळं होतं आणि याचं कलर काम वेगळं आहे. आणि पुढे चाललं आहे. ओ माय गुडनेस, खरंच खूप अप्रतिम, म्हणजे अप्रतिम. याची लिखाई बघा या बाप्पाची, 1 नंबर लिखाई. असं वाटतं प्रत्यक्ष बाप्पा म्हणजे जिवंत डोळ्याने आपल्याकडे पाहतोय की काय, असं वाटते. आणि मंडळी, आता आपण पुढे आलो आहे. इकडे म्हणजे भरपूर मूर्त्या कच्च्या प्रकारे ठेवल्या आहेत. आणि आपला सर्वात लाडका बाप्पा दगडूशेठ दादा आपल्याला दाखवतात. गाईस तुम्ही बघू शकता, 2 बाप्पा जे सेम आहेत, फक्त कलर कॉम्बिनेशन बघा दोघांचा. हा दादा कोणते कलर आहेत जरा सांगा तुम्ही आम्हाला. हा मोती कलर मध्ये बनवलेला आहे. ओके. आणि तो रेड कलर मध्ये बनवला पूर्ण. ओके, पण दोन्ही बाप्पा एवढे गोड दिसत आहेत ना. सेमच आहेत, ओके. फक्त ते वेगवेगळे 1 फूट आहेत ना? 1 फूट आहेत. ओके, दोन्ही बाप्पा 1 फूट. मला स्पेशली या कारखान्यातली म्हणजे जी गोष्ट जी आवडली ना ती म्हणजे लिखाई. म्हणजे तुम्ही
कुठल्या पण गणपतीचे डोळे बघा, अतिशय असं वाटतं जिवंतपणे जसे आपण डोळे बघतो ना तसेच इथं लिखाई कलाकाम त्यांचा बघायला भेटला आहे आपल्याला. आणि यांच्या साईडला एक आपला बाप्पा बघितला आहे बघा, हे बाप्पाचे डोळे बघा, कसं एकदम क्यूटवाला बाप्पा दिसतो, जसं की एकदा एखाद्या पिक्चरमध्ये वगैरे दाखवतात ना तसा अतिशय सुंदर बाप्पा आहे, जसं काय ॲनिमेशन वगैरे केलेलं आहे असं आहे. आणि खरोखर काम बघा, सर्व डिटेलिंग एकदम ओकेमधलं आहे आणि खरंच खूप गोड गोड बाप्पा आहे तिथे. इथे गणपती बाप्पाचं काम चालू आहे दागिन्याचं. ताई काम करतात. ताई तुमचं नाव काय ताई? इथे दादा आपले शेडिंगचं काम करतात. काय दादा तुमचं नाव? शुभम पाटील. शुभम पाटील. कुठले तुम्ही? दादर. दादरचे का? ओके ओके. दादा आता आपल्याला शेडिंग करणार दाखवणार आहेत.